अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शहरालगत असलेल्या बीड रोडवरील शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीच्या प्रांगणात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी अकॅडमीत प्रशिक्षण घेऊन अग्निवीर म्हणून निवड झालेल्या ऋषिकेश गंडाळ, MLI सेंटर बेळगाव, कुणाल पवार आर्मड सेंटर अहिल्यानगर, साईनाथ कोसले BEG सेंटर पुणे, अलंकृत चुबे MRIG सेंटर अहिल्यानगर, सोनाली गर्जे महाराष्ट्र पोलीस मुंबई शहर, वैष्णवी भोंडवे महाराष्ट्र पोलीस मुंबई शहर, रेखा क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस अहिल्यानगर, शीतल क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस पिंपरी चिंचवड, संगीता क्षीरसागर महाराष्ट्र पोलीस मीरा भाईंदर या सर्व निवड झालेल्या मुलामुलींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य असा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, विश्वदर्शन केबल नेटवर्कचे संचालक गुलाब जांभळे, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कैलास हजारे, शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे तालुका सचिव कांतीलाल कवादे, कला शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष मयूर भोसले, पालक हरिभाऊ बोंडवे आदी मान्यवरांसह त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक व शिवनेरी अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध मान्यवरांनी निवड झालेल्या सर्व मुलामुलींचे अभिनंदन करत भरपूर शुभेच्छा दिल्या। इथे आम्ही सैनिक घडवतोय ब्रीद वाक्य घेऊन शिवनेरी अकॅडमीची 1 जून 2014 रोजी स्थापना झाली। यास आता 12 वर्ष पूर्ण झाले आहेत। या अकॅडमीतून आतापर्यंत अग्निवीर, महाराष्ट्र पोलीस व पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये 251 मुलं तर 18 मुलींची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे। इतके उत्कृष्ट यश मिळवले असतानाही यापुढे शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी एक वेगळे नियोजन करण्यात आले आहे। इथून पुढे जी नवीन बॅच सुरू होणार आहे त्यासाठी दररोज 2 वेळा क्लासेस व 2 वेळा फिजिकल ट्रेनिंग तसेच आठवड्यातून 2 वेळा टेस्ट घेतल्या जाणार आहेत। यासाठी अकॅडमी फिजिकल डायरेक्टर म्हणून पॅरामिलिटरी कमांडर राहुल पवार यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे। आणि म्हणून सगळ्यात पुढे ग्रामीण भागातल्या मुलांपुढे एकच प्रश्न असतो की आपण आपलं ध्येय गाठलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे। शिक्षक अकॅडमीने तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला चिकाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करून तुम्ही त्याच्यात जीव किती ओतता हे फार महत्वाचं आहे। आणि ज्यांनी ज्यांनी जीव ओतला त्याच्यात ते यशस्वी झालेले। आपण ग्राउंडवर करताना आपल्या म्हणजे बरेचसे गट असतात, आपण करून दाखवतो। प्रत्यक्ष स्पर्धेत उतरलं की मुलं खचून जातात आपल्या ग्रामीण भागात आणि म्हणून तिथं कदाचित आपण मागे पडतो। परंतु तुम्ही आपल्या समोर आपले मित्र आहेत यांचा आदर्श घेऊन राहिलेल्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करत राहिला तर यश तर हमखास तुमच्या पायापाशी लोळण घेईल असं मला वाटतं। जे जे विद्यार्थी यशस्वी झाले, ज्यांनी आपला अचिव्हमेंट पूर्ण केला आणि आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी यशस्वी केलं त्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन। विद्यार्थी असतील की त्यांना मार्गदर्शन नाही, फक्त डिग्री घ्यायची, हुशार व्हायचं, काहीतरी करायचं, एन्जॉय करायचा, पण मार्गदर्शन नसतं आणि मार्गदर्शनाशिवाय माणूस पुढे जात नाही। म्हणून मित्रांनो, मेहनत घ्या, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। आज नाही मिळालं, 2 वेळेस नापास होणार, फेल होणार, पण जिद्द सोडू नका। तुमचं यश तुम्हाला 100% मिळेल, फक्त प्रयत्न तुमचे कायम ठेवा। त्यासाठी आपण इतर गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं व्यसनापासून। अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी बघतोय, जवळजवळ 70% विद्यार्थी असतील किंवा तरुण मंडळी असेल व्यसनाधीन होतात आणि वाया जातात, कुठलीही दिशा मिळत नाही, भटकतात आणि शेवटी लग्न न होता घरी राहतात। परिस्थिती वाईट आहे। बाहेर तुम्हाला काहीतरी उद्योग असेल तर डिमांड आहे, कोणी विचारत नाही या जगात आणि कोणाला काही घेणदेण नाही। म्हणून आपलं भविष्य आपल्या हातात आहे। आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अतिशय उत्साहात साजरी होत आहे आणि आजच्या दिवशी देशसेवेचं व्रत घेऊन ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि जे राहिलेले आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही सुद्धा त्याच योग्यतेचे आहेत। तुमचा आज नाही तर उद्या त्या ठिकाणी नंबर लागणार आहे। मला असं वाटतं की आपण जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाटेला त्या वयामध्ये जे काही कार्य येतं ते कार्य ज्या वेळी आपण निष्ठेने करत असतो त्यावेळी नक्कीच आपला गुणगौरव कुठंतरी नक्की होत असतो। याची दखल देशासहित सर्वत्र घेतली जाते।
आता या अकॅडमीचे भोरे साहेब यांच्याविषयी बोलायचं झालं तर खरंच त्यांचं एक व्रत आहे आणि ते जे काही जगत आहेत ते समाजासाठी अतिशय आदर्श आहे. आपण थोडस इतिहासात गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे मावळे होते ते अतिशय साधी शेतकऱ्यांची मुलं होती, परंतु त्यांनी लावलेली निष्ठा, त्यांनी समाजाविषयी, देशाविषयी आणि छत्रपतीविषयी जे प्राणपणाला लावून लढले, म्हणून आजचा दिवस त्यावेळी उदयास आला. आणि आज देशाला आपल्यासारख्या तरुणांची प्रचंड गरज आहे. देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत अतिशय उंच शिखरावर पोहोचलेला असला तरी तितक्याच पटीत समाजामध्ये विकृती वाढलेली आहे. आणि मला वाटतं ही विकृती थांबवण्यासाठी तुमच्यासारखे विद्यार्थी नक्की काही ना काही प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. माझा सत्कार केला ते केला आणि शिवनेरी अकॅडमी आणि भोरे सर यांना सगळ्यांना माझ्यातर्फे धन्यवाद. त्यांनी मला 6 महिने या अकॅडमीत मार्गदर्शन दिलं आणि सांगितलं की कसं तयारी करावं, काय करावं, आणि त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत काय. त्यांना परत एकदा सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. मी याच अकॅडमीची विद्यार्थिनी आहे. सरांनी आम्हाला इथे असताना खूप सपोर्ट केला, म्हणजे मार्गदर्शन केले, कसं काय करायचं, काय रनिंग, अभ्यास, ते सगळं. मी सरांचे खूप खूप धन्यवाद म्हणते. आणि तुम्ही या सत्कार समारंभात उपस्थित राहिलात त्याबद्दलही तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू. उपस्थित मान्यवर, आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा सत्कार समारंभास उपस्थित राहून मी आपले खूप आभार मानते. आणि भोरे सरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केलं व इथपर्यंत या यशापर्यंत पोहोचण्यास खूप मदत केली. त्याबद्दल भोरे सरांचे खूप खूप धन्यवाद. आज 6 जून 2026 आपल्या महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण भारताचा ऐतिहासिक दिवस. आपले जाणते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक दिवस आहे. आणि या दिवशी जेथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी प्रांगणामध्ये ये माझ्या शेजारी उभे राहिलेले 4 बहादूर इंडियन आर्मी अग्निवीर, त्याचप्रमाणे 2 बहादूर रणांगिणी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये, त्यांचे पालक, त्यांचे मातापिता, त्याचप्रमाणे आमचे फिजिकल डायरेक्टर राहुल पवार सर, सर्व विद्यार्थी. आज या दिनी आम्ही या बहादूर विद्यार्थ्यांचा आपल्या शिवनेरी अकॅडमीच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी साहेब, पोलीस स्टेशन जामखेड, त्याचप्रमाणे मधुकर आबा राळेभात, गुलाबसेठ झांबळे साहेब, डॉक्टर कैलास हजारे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, आपण सर्वच उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आता अकॅडमी पूर्ण दुसऱ्या रूपाने चालू परत झालेली आहे. 2 टाइम क्लास, 2 टाइम फिजिकल, त्याचप्रमाणे आमचे फिजिकल वस्ताद हे पॅरा कमांडो, त्यांचा मूळचा ट्रेडच कमांडो आहे आणि म्हणून 2 टाइम फिजिकल होईल. मी सर्व विद्यार्थ्यांना, आपल्या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की नक्कीच आपण एक बार भेट द्या आणि आपण पहा कशा प्रकारे येथे सैनिक नुसते सैनिक नव्हे तर एक देशभक्त आणि एक व्यसनमुक्त आदर्श विद्यार्थी घडवला जातो. म्हणून एक बार जरूर व्हिजिट करा. मी परत एक वेळा आपल्या सर्वांचे आणि या बहादूर 2 रणांगणी आणि या 4 बहादूर शूरवीरांना मी पुढील वाटचालीचा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.